के गेंदबाज है, नाम है सबसे कातिल गौतमी पाटिल और यहाँ पर समाधान पाटिल। जरूर सागर स्पोर्ट्स नौखा टीम के संघ मालक इनकी जानिब से टीम ने पहला पड़ाव जीत लिया है, उसके लिए 1000 रुपए का कैश प्राइज है। संघ नायक आप आइए और वो संघ मालक सम्माननीय सागर स्पोर्ट्स नौखार के इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज और मैन ऑफ मैच अवार्ड है, नाम है समाधान पाटिल, सबसे कातिल समाधान पाटिल। योगेश जी पाटिल इनके माध्यम से इस मैच का मैन ऑफ मैच का चषक दिया गया है। हर मैच में हम मैन ऑफ मैच का किताब दे रहे हैं। मी सन्माननीय चेतनजी पाटील साहेबांनी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण समाधान पाटील यांना सामनावीराचा पुरस्कार द्यायचा, ज्यांनी गोलंदाजी करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या, मात्र 4 धावा खर्च केल्या, असा कंजूस गोलंदाज समाधान पाटील ठरतोय या सामन्याचा सामनावीराचा मानकरी। आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज संघ मालक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। एक स्मार्ट वॉच आहे, स्मार्ट वॉच कोणाचा असेल ती ओळख पटून घेऊन जायचंय। शरद दादाकडे ज्यांनी दिला होता आविष्कार, तुमचा घड्याळ असेल कदाचित, तो घेऊन जायचा आहे। मॅन ऑफ मॅच अवॉर्ड सन्माननीय योगीजी पाटील यांच्या माध्यमातून आपण चषक पाहतोय। स्मरणिका 11 नौखार आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, नौखार प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा तिसरं पर्व आणि चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून। नेक्स्ट मॅच अनसोल्ड खेळाडूंची मॅच आहे, एंटरटेनमेंट नक्कीच होणार। हॅलो हॅलो, आजच्या ह्या स्मरणिका 11 नौकार पुरस्कृत नौकार प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे आजच्या या टुर्नामेंटसाठी ज्यांनी कोणी आम्हाला सहकार्य केलेले आहे असे बरेचसे दानशूर जे प्रेक्षकांमध्ये आहेत, त्यांनी कृपया इथे स्टेजवर यायचं आहे। सुहास म्हात्रे, जयेश भाई, मंगेश बरे, कृपया आपण इथे स्टेजवर यायचं आहे। तुम्ही जे आम्हाला मोलाचं योगदान दिलत त्याबद्दल आमच्या या स्मरणिका 11 नौकार तसेच सागर स्पोर्ट्स नौकार आपले मनपूर्वक आभार मानत आहे। कृपया आपण इथे स्टेजवर यायचं आहे। उपस्थित मान्यवर, इथून काही लोकांचे चेहरे समजत नाहीत तरी कृपया जे जे मान्यवर जे पब्लिकमध्ये उपस्थित आहेत त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे। सुहास जनार्दन म्हात्रे, जयेश भाई, मंगेश बरे असे बरेचसे लोक आहेत, रमेश म्हात्रे, मथुरा रिसॉर्टचे सर्वा, सूरज पाटील, कृपया आपण इथे स्टेजवर यायचं आहे। यापुढे जो होणारा सामना आहे, जे प्लेयर ऑक्शनमध्ये अनसोल्ड झाले होते त्यांच्यासाठी हा सामना आहे। मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स। ह्यामध्ये जो विनर होईल त्यांना रोख रक्कम रुपये 2000 तसेच या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून आणखी 1000 रुपये असे एकूण 3000 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत। अनसोल्ड प्लेयर ज्यांना ह्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, जे अनसोल्ड झालेत त्यांच्यासाठी शो मॅच आहे आणि त्यासाठी विशेष पारितोषिक आहे, ते म्हणजे 2000 रुपये प्लस 1000 रुपये असे एकूण 3000 रुपये। मी पुन्हा एकदा
ज्यांनी कोणी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार। आपण कृपया जे कोणी ते पब्लिकमध्ये असणार आहात, बांधावर बसून किंवा इतर कुठे बसून मॅच पाहतात, कृपया इथे स्टेजवर यायचं आहे। तसेच आमच्या टीमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले, संजय म्हात्रे, रणदीप सुरेश पाटील, कृपया आपण सुद्धा इथे स्टेजवर यायचं आहे। आमचे मंडळाचे माजी अध्यक्ष नथुराम मंगल पाटील यांनी सुद्धा इथे यायचं आहे। रवींद्र पांडुरंग म्हात्रे, आपण कृपया इथे प्रेक्षकांमध्ये कुठे असाल कृपया स्टेजवर यायचं आहे। रमेश पांडुरंग म्हात्रे, राजेंद्र अनंत वर्त, कृपया इथे स्टेजवर यायचं आहे। आता यापुढे होणार सामना मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स, अनसोल्ड प्लेयर ऑफ दिस ऑक्शन, अनसोल्ड प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट गजानन भगत, आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे। हा होणारा सामना एक्झिबिशन सामना आहे ना, तो 3 षटकांचा होईल याची नोंद घ्यायची आहे। बारा प्लेयर आहेत मैदानामध्ये। 3 षटकांचा होणारा सामना असू द्या। जे कोण अनसोल्ड प्लेयर आहेत नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय, जिंकणाऱ्या संघाला 2000 प्लस आयोजकांकडून 1000 रुपये, 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माय बोली मराठी भाषेमध्ये याच विभागातील एक बुलंद आवाज सुयश भुरे यांच्याकडे। धन्यवाद। हॅलो, अनसोल्ड 11चा हा सामना आपण पाहतोय। एका बाजूला मुंबई इंडियन्स नौखार, एका बाजूला चेन्नई सुपर किंग्स नौखार, असा हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतात। 2 संघ इथे पाहायला मिळतात। बॉलिंग ट्रॅक्स वरती आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी संदीप भगत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत। संदीप भगत स्ट्राइक एंड वरती जयेश आहे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय प्रणित। ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। 3 षटकांचा सामना, पंचांचा इशारा, लेट्स प्ले। षटकाला सुरुवात झाली आहे। जयेश साठी पहिला चेंडू यावेळचा लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा इशारा, इट्स वाईड। 1 धाव इथे मात्र मिळाली आहे। विजेत्या संघास 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल हे डिक्लेअर सुद्धा झालंय। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती आणि त्याच लेंथ आणि लाईन वरती 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावरती लागल्यात। यावेळचा चेंडू आडव्या हाताने खेळलाय, हवेत चाललाय। यावेळी क्षेत्ररक्षक नाही आहे, जोपर्यंत चेंडू अडवला जाईल 1 धाव तर कंप्लीट होते। दुसरी धाव सुद्धा इथे झाली आहे कंप्लीट। 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती लागल्यात। 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावरती, 4 धावा धावफलकावरती लागत असताना यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सुद्धा आता मात्र फलंदाजाला चकवणारा पाहायला मिळतंय। बॅटच्या पुढ्यामध्ये टाकल्यानंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूला वलय प्राप्त केलेलं, वळण प्राप्त केले आणि तदनंतर हा चेंडू आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातात चाललाय। यावेळचा चेंडू सरळ बॅटने, चेंडू हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक धावतोय, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु आता तिथे झेल सुटलाय। 1 धाव तर पुन्हा एकदा कंप्लीट झाली आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते। 2 धावा कंप्लीट झाल्या आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 6 धावा धावफलकावरती, 6 ऑन अबोर्ड, 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। संदीप भगत यांनी जर हॅट्रिक घेतली तर योगेश भगत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक। यावेळी सुद्धा चेंडू हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूचा पाठलाग जोपर्यंत करणार, उचलून फेकी करणार, पुन्हा एकदा दुसरी धाव या चेंडूवरती मिळणार
2 धावेनंतर आता संघाचा धावफलक 8च्या घरात जाऊन पोहोचेल. 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. संदीप भगत यांचा हा पुढचा चेंडू यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पॅव्हलियन. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलाय. दुसरं षटक. 3 षटकांचा सामना आहे. पाच चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 1 चेंडू अजूनही येणं बाकी. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. आता आपण जर पाहिलं तर या षटकातील अंतिम चेंडू अजूनही येणं बाकी आहे. स्वप्नील यावेळी स्ट्राईक एंडवरती आला. स्वप्नील पाटील स्ट्राईक एंडवरती सज्ज. यावेळचा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा इट्स वाईड. आणि या चेंडूवरती आता एक सिंगल सुद्धा मिळणार. एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेवरती आणि त्याच लाईन वरती टाकलाय. 10 धावा डबल फिगर मध्ये हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे 10 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळचा चेंडू सुद्धा सलगचा तिसरा चेंडू वाईड त्याच लाईन वरती. मागे जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा ऑफसाईडला वाईड चेंडू टाकले जात होते. आता लेग साइड वरती यावेळचा चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचला आणि 1 हँडेड कॅच ऑफ द टुर्नामेंट. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर 10 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद करण्यात यश मात्र मिळालंय. दहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती चला फास्ट खेळा. विनंती असेल फिल्डिंग करणारा संघ. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आपण वेळ दवडताय. असंच जर वेळ दवडला तर आपला 1 षटक कमी केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्या. यावेळचा चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव सुद्धा त्याच वेगाने इथे मात्र कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता जाऊन पोहोचते 13 माफ करा 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. यावेळी आपण जर पाहिलं तर इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. हॅलो विलास शंकर भगत, आपण कुठे असाल कृपया इथे स्टेजवर यायचं आहे. तसेच वैभव पाटील मोरापाडा, आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. राजेंद्र किसन पाटील, आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. विलास भगत, वैभव पाटील तसेच राजेंद्र पाटील कृपया स्टेजवर यायचं आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरुद्ध मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आता चेंडू सरळ त्याच्या हातात. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. एक षटकार मारला ना, एक गुड्ड्या 1000 रुपये. एका षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्या षटकारासाठी अजून एका षटकारासाठी 1000. प्रसाद मात्रे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच 1100 रुपयाचं पारितोषिक जरूर जमा झालंय. एक वैभव याने 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय तर 1000 रुपयाचं पारितोषिक वेदादलजी पाटील यांच्याकडून आले. नो चेंडूचा इशारा पंचांचा जरूर आलाय, परंतु अजूनही आपण जर पाहिलं तरी ते फ्री हिटचा चेंडू जरूर होता, परंतु त्याच्यावरती आता धावा मात्र मिळालेल्या नाही आहेत. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव डॉट आलाय. जिथे आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्रातील दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र चालू आहे. लोअर फुल टॉस, परंतु इथे पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल व आपण जर पाहिलं तर ओव्हर स्टेपचा नो यावेळी पंचांनी दिलाय आणि अशा वेळी एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती. यावेळी ऑन साइड वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु ही संधी मात्र पुन्हा एकदा गमावली. एक सिंगल नंतर 18 धावा आता धावफलकावरती येत असताना आपण पाहतो 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजासाठी, परंतु आता 2 षटकांचा खेळ मात्र इथे आपण पाहतोय संपलाय आणि 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते 18 धावा धावफलकावरती. चला वेळ दवडू नका. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला वारंवार सूचना केली जाते, आपण वारंवार वेळ तितका दवडताय. अजूनही आपल्याला फायनल खेळवायची आहे आजच्या दिवसात, त्यामुळे विनंती असेल आपल्याला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू चाललाय वन बाउन्स, सोवती बाउंड्री रोप सीमारेषा पार येतोय हा दर्जेदार चौकार. डीजे साठी 100 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती. या वेळचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाने फसवा रीतीने टाकलाय. येथे 100 रुपयाचा मानकरी जरूर हा गोलंदाज झालाय. अजूनही उर्वरित चेंडू अजूनही डॉट टाकले तर तितक्या चेंडूवरती 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल.
यावेळचा चेंडू सुद्धा झाडू शॉटने फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव. आतापर्यंत 200 रुपयाचा मानकरी हा गोलंदाज जरूर झालाय. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश जरूर मिळालंय. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. छोटा गोलंदाज आहे परंतु समोर तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. यावेळचा पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर रनआउटची संधी आणि आता ही संधी मात्र आपण पाहतोय गमावली आहे. जर विकेट मिळाली असती तर अजून 100 रुपयाचा मानकरी जरूर झाला असता, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूंमध्ये 4 चेंडू हाताळले गेलेत, 2 चेंडू निर्धाव टाकलेत. उर्वरित अजूनही 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. तेवीस धावा धावफलकावरती. यावेळी यू मिस आय विल बी डेफिनेटली फलंदाज क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 23 धावा झाले आहेत, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमने. शेवटचा चेंडू बाकी आहे. फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे, त्याच्यासाठी पारितोषिक लागले. षटकार मारला तर 500 आणि 2 धावा धावून काढल्या तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. वैभव यांच्याकडनं एक रन धावली तर 100 रुपये आणि निर्धाव चेंडूसाठी सुद्धा 100. यावेळचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, त्याने चेंडू अडवलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव सुद्धा इथे आपण पाहतोय होते कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता जाऊन पोहोचली आहे 25. विजयासाठी 26 धावसंख्येची गरज.
हॅलो हॅलो, यापुढे होणारा सामना प्रीत 11 नौकार वर्सेस मोरापाडा. कृपया आपण टॉससाठी द्यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रीत 11 नौकार टेक ऑन मोरापाडा 11 नौकार. निष्कल म्हात्रे आपण या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव टाकलेत. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी सनी पाटील यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक होते. आपणास 300 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ह्या मॅचच्या समाप्तीनंतर कृपया आपण इथे येऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे. निष्कल सुहास म्हात्रे, कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सुदर्शन पाटील, आपणासाठी सुद्धा बक्षीस होतं. जर आपण 2 धावा धावून काढल्या तर आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि शेवटच्या चेंडूमध्ये आपण ज्या 2 धावा काढल्यात त्याबद्दल आपलेच बंधू वैभव पाटील यांच्याकडून आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ते सुद्धा आपण ह्या मॅचच्या समाप्तीनंतर, मॅचचा रिझल्ट काही असो, ह्या मॅचच्या समाप्तीनंतर आपण कृपया येथे येऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे. दोन्ही पंचांना नम्र विनंती की आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. या सामन्यामध्ये जो विजय होईल त्यासाठी कृपया त्याच्यानंतर कोणती आपली मॅच होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तसेच आपल्यासाठी पारितोषिक आहे 2000 रुपये प्लस 1000 रुपये, असे एकूण 3000 रुपये रोख स्वरूपात देण्यात येतील. आणि जो संघ विनर असेल त्यांनी लगेचच इथे येऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे. गजानन भगत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर हॅट्रिक घेतलीत तर चेतन सुरेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम रुपये 1000 रुपीज 1000 रुपये जर आपण हॅट्रिक घेतलीत. गजानन भगत, आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. टेक हॅट्रिक अँड विन प्राइज 1000 रुपीज. हॅलो, कृपया टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच ज्यांची आहे मोरापाडा वर्सेस प्रीत 11 नौकार. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कृपया टाइम वेस्ट करू नका. मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचे आणि सामना सुरू होत आहे. हॅलो, आपण पाहतोय अनसोल 11 या 2 संघांमध्ये हा सामना यावेळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर 26 धावसंख्येचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 26 धावा बनवायच्या आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पायावरती आदळलाय. स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज आपण पाहतोय महेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय यावेळचा मोठा फटका, चेंडू सरळ भिरकावून दिलाय सीमारेषा पार. इट्स अ बिग हिट. षटकार.
आतापर्यंत संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात. 7 धावा धावफलकावरती. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. 1 धाव मिळाली. 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती. विजयासाठी 26 बनवायच्या असताना आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी पुन्हा एकदा टॅप बॉल क्रिकेट पद्धतीने फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल. 1 धाव तिथे मात्र धावफलकावरती मिळते. 9 धावा धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे 26 बनवायच्या असताना 9 तर आल्यात आतापर्यंत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे अफील आणि हाही अफील उतरून धरले. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. रनआउट स्वरूपात विकेट किपिंग इथे मात्र चांगली झाली आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर परतला. गजानन यांनी एका हातामध्ये जर कॅच पकडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी. एका हातामध्ये झेल पकडावा लागेल. एका हातामध्ये जर झेल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि टी शर्ट मध्ये झेल पकडला तर 1000 रुपये. आता एक वेगळं पारितोषिक. टी शर्ट मध्ये सुद्धा झेल पकडा, 1000 रुपये गमवा. यावेळी आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज इथे वापरला जातोय. महेश स्ट्राइक एंडवरती आहे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला. चांगला फटका त्याने ठोकला होता. आता मात्र इथून धावा बनवल्या जातील का? 26 हे सुद्धा एक वेगळं कोडं आहे. चला फिल्डिंग करणारे संघ वेळ दवडू नका. आयुष यांनी जर 2 विकेट्स घेतल्या तर त्याच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक प्रीत पाटील यांच्याकडनं. आखूड टप्प्याचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड आणि या चेंडूवरती 2 धावा सुद्धा मिळाल्यात. 1+1 2 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. 11 ऑन स्कोर कार्ड. अकरा धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय चेंडू घेऊन. यावेळी महेश यांच्यासाठी. या वेळचा सुद्धा लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. अवांत स्वरूपाची 1 धाव. 12 धावा धावफलकावरती लागत असताना यावेळी आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जिथे 11 धावा आतापर्यंत 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु 26 बनवायच्या असताना इथून अजूनही 14 धावसंख्येची जरूर गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती. अजूनही 13 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 13 धावा. 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 26 धावसंख्येची गरज आहे. यावेळचा पूल केला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला होता, परंतु तिथे मात्र त्याने झेल सोडलाय. 1 धाव इथे मात्र मिळते. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता नाहीये, कारण थांबवलंय. 1 धाव मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 12 धावसंख्येची गरज विजयासाठी. 10 चेंडू आणि 12 धावा. यावेळी युमिस साहेब विल बी डेफिनेटली फलंदाज बाद. हॅलो हॅलो नाही, आउट झाला, बोल्ड झाला. आमच्या
आयोजकांच्या विनंतीस मान देऊन विलास भगत हँड्रिक स्पोर्ट्स नौकार, ज्यांचं नाव अख्ख्या अलिबाग तालुक्यात एका आदराने घेतलं जात होतं, त्या संघाचे कर्णधार विलास भगत आपण इथे आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी आमच्या या आयोजकांबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आहे। तसेच मी नथुराम मंगलपाटे यांना विनंती करतो की त्यांचा मान सन्मान करायचा आहे। धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल विलास भगत, थँक्यू। या वेळचा चेंडू अकू टप्प्याचा होता, त्याला आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न, परंतु आता लाईट गेली आहे। एक दृश्य जरूर इंस्टाग्राम वरती आपण पाहिलं होतं, असंच एका चेंडूमध्ये एका धावसंख्येची गरज होती, चेंडू हवेत गेला आणि लाईट सुद्धा गेली होती, ते दृश्य आपण इथे पाहतोय। हॅलो हॅलो चालू असलेला सामना अनसोल्ड जे प्लेयर झाले होते ऑक्शनमध्ये, मुंबई इलेव्हन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स, हा सामना खरोखरच चुरशीचा होणार आहे, यात काही शंकाच नाही। आणि कृपया शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे। धाव फलकावर 14 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे। हॅलो हॅलो या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच जो काही प्रॉब्लेम होता जनरेटर, तो आता स्पर्धेच्या मध्यंतरानंतर सुद्धा आहे। बाबांनो, जे काय करायचं आहे ते लवकर करा, अदरवाईज मी तुम्हाला आयोजकांच्या वतीने विनंती करतो की त्याची रिप्लेसमेंट करा। हे वाक्य मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाही, त्या जनरेटरची रिप्लेसमेंट करा। जो काही तमाशा झाल्याच्या अगोदर तो झाला, असू द्या। कृपया तो रिपेअर होत असेल तर रिपेअर करा, अदरवाईज त्याची रिप्लेसमेंट करा। ही स्पर्धा यूट्यूबवर ऑनलाईन स्वरूपात दाखवण्यात येत आहे आणि या स्पर्धेसाठी पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि कृपया पंचांनी सामना लवकर चालू करायचा आहे। जो शेवटचा चेंडू टाकण्यात आला होता तो डेट स्वरूपात घोषित करण्यात आला अंपायर, आणि कृपया 8 चेंडू आणि 13 धावा। हॅलो, 15 धावा धावफलकावरती लागल्यात।
अजूनही 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. महेश ज्याने एक षटकार ठोकलाय तो अजूनही मैदानामध्ये आहे. इथून धावा 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 12 धावा. 14 धावा आतापर्यंत 15 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. एक मोठा फटका इथून कुठेतरी धावसंख्येपर्यंत पोहोचून देईल. कारण महेश मोठा फटका मारेल का? यावेळी आखो टप्प्याचा चेंडू हवेत. यावेळी पकडला झेल फलंदाज बाद. महेश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे सपने में मिल आहे. मथुरा रिसॉर्टचे सर्वे सर्वा राजू गावंड आपल्याला विनंती आहे आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंमध्ये 12 बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का? आयुष यांनी लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स घेतल्या तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रीत यांच्याकडनं इथून जाहीर जरूर झालंय. पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा. इट्स वाईड. अवंत स्वरूपाची धाव धावफलकावती. 13 धावा धावफलकावती. माफ करा 16 धावा धावफलकावती. विजयासाठी 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेवरती आणि त्याच टप्प्यावरती पंचांचा इशारा. इट्स वाईड. पुन्हा एकदा 17 धावा धावफलकावती. विजयासाठी 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. आता मात्र दिशा चेंज केली आहे परंतु आता या चेंडूवरती काय होणार? दिशा चेंज केली आहे परंतु पुनश्च एकदा आपण पाहतोय पंचाने सांगितले की हा चेंडू योग्य टप्प्यावरती आहे. मथुरा रिसॉर्टचे सर्वे सर्व अर्थातच राजू गावंड इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार मानतोय. आपण आपला वेळ बहुमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित राहिलात. 5 चेंडू 4 चेंडू अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 10 विजयासाठी. पहिले 2 चेंडू वाईड फेकले होते त्यानंतरचे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती. रनआउटची संधी आहे आणि आता रनआउट इथे मात्र फलंदाज होत असताना आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. तीन चेंडू 10 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 3 चेंडू. हे गणित आपण आपल्या समोर पाहतोय. इथून जिंकायचं असेल तर मोठा फटका षटकार ठोकावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू सरळ निर्धाव झालाय. आता 2 चेंडूंमध्ये 10 बनवायच्या आहेत. दोन चेंडू 10 धावा. यावेळी हा चेंडू आपण पाहतोय
सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित मथुरा रिसॉर्टचे सर्वेसर्वा अर्थातच राजूदादा गावंड हे ते उपस्थित झालेत. मी विनंती करतो विद्याधर पाटील काकांना की आपल्या शुभ हस्ते राजू गावंड साहेबांचा इथे यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. मी ज्यांची नावं घेतोय त्या प्लेयर्सनी कॉमेंटर बॉक्स समोर या. आयुष वेले, सुदर्शन पाटील आणि महेश पाटील ज्यांची मी नावं घेतलीत आपण कॉमेंटर बॉक्स समोर येऊन आपलं जे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते आपण घेऊन जायचं आहे. आयुष, महेश आणि तसेच निष्कल मात्रे आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे. निष्कल मात्रे आपल्याला सुद्धा विनंती आहे. आपल्यासाठी सुद्धा पारितोषिक लागलं होतं. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक हे घेण्यासाठी आपण यायचं आहे. यापुढे होणारा सामना असेल सेकंड राऊंडचा सामना असेल. अर्थातच प्रीत 11 नवखार आणि मोरापाडा 11 नवखार. मोरापाडा 11 मोरापाडा या दोन संघांमध्ये सेकंड राऊंडचा सामना होईल. जो संघ इथून जिंकेल तो सरळ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ हरेल त्याला अजून एक सामन्यासाठी वाट पाहावी लागेल.